बघा, आपला टॉपिक आपल्याला बघायचा आहे समजा कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. ह्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक घेतला आहे कम्युनिकेबल डिसीज. ह्याच्यामध्ये असे डिफरंट टाईपचे डिसीजेस दिलेले आहेत, ते आपल्याला एक एक बघायचं आहे. असे टोटल समजा 20 दिलेले आहेत कम्युनिकेबल डिसीज, जे मॅक्झिमम जे CHO एक्झाममध्ये विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, असे आपण डिस्कस करणार आहोत एक 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 एक. ठीक आहे, बघा, जे आपण कम्युनिकेबल डिसीज घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिला आहे चिकन फॉक्स. ठीक आहे, आता चिकन फॉक्स काय हे डिटेलमध्ये बघू आपण. चिकन फॉक्स म्हणजे काय, त्यालाच दुसरं नाव आहे किंवा त्याचं नाव आहे व्हेरुसिला. ठीक आहे, आणि त्याच्यावरूनच त्याचं कॉन्ज्युटिव्ह एजंटचं नाम पडलेलं आहे व्हेरुसिला ज्युस्टर व्हायरस. त्याचे एजंट बघा, ह्युमन अल्फा हर्बेस व्हायरस 3. ठीक आहे, आणि ह्याचं इन्क्युबेशन पिरियड 14 ते 16 दिवस, म्हणजे हे आपल्या बॉडीमध्ये 14 ते 16 दिवस प्रेझेंट असते. ठीक आहे, आणि सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे ह्याचं इन्फेक्शन कुठून स्टार्ट होतं. ठीक आहे, पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट म्हणजे इन्फेक्टेड पर्सन टू दुसऱ्या नॉर्मल पर्सनला बी ट्रान्सफर होतो. ठीक आहे, मोड ऑफ ट्रान्समिशन एअर ड्रॉपलेट. ठीक आहे, नंतर पिरियड ऑफ कम्युनिकेबिलिटी म्हणजे ह्याचा पिरियड म्हणजे कधी कॉज होतो बघा, 1 to 2 डे बिफोर अँड 4 to 5 डे आफ्टर अपेरन्स ऑफ प्रॅसिस, म्हणजे डिसीज होण्याच्या आधी 1 ते 2 दिवस आणि ज्यावेळेस रॅशेस फॉर्म होतात बॉडीमध्ये त्याच्या 4 ते 5व्या दिवसानंतर काय होतात, म्हणजे जास्त स्प्रेड करू शकतो डिसीज, म्हणजे डिसीज कॉज होऊ शकतो दुसऱ्या नॉर्मल पेशंटला. ठीक आहे, मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ चिकन फॉक्स सिंगल्स म्हणतो, त्याला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह व्हायरस कॉमन कॉम्प्लिकेशन. ठीक आहे, सिंगल्स लक्षात राहू द्या. बघा, आणि कंजेनायटल व्हेरुसिला. आता कंजेनायटल व्हेरुसिला म्हणजे काय बघा, द मोस्ट थ्रेटनिंग इफ ट्रान्समिशन इन फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे ज्यावेळेस समजा प्रेग्नन्सी असेल लेडीज एखादी, तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये समजा हा डिसीज ट्रान्सफर होत असेल तर ह्याच्यामध्ये काय होणार माहिती आहे का, त्या लेडीजला लाईफ थ्रेटनिंग म्हणजे डेथ बी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. कधी, फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी. ठीक आहे, आणि हे लाईव्ह अटेंटिक्युलर चिकन फॉक्स वॅक्सिन म्हणजे लाईव्ह वॅक्सिनमध्ये येते. ठीक आहे, व्हेरुसिला ज्युस्टर इम्युनोग्लोबिन हे वॅक्सिनचं नाव आहे. गिवन विदिन 72 hours आफ्टर एक्सपोजर, म्हणजे जर समजा चिकन फॉक्सचे सिम्पटम्स काही दिसले तर 72 तासाच्या आतमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, हा डोस घ्यायचा आहे. डोसची अमाऊंट आहे 1.25 to 5 ml इंट्रामस्क्युलर. ठीक आहे, सेकंड बघा, मिझल्स, त्याला म्हणतो आपण रुबिओला. ठीक आहे, याचा कॉजिटिव्ह एजंट आहे RNA पॅरामॅक्सिओ व्हायरस. इन्क्युबेशन पिरियड बघा, ह्याचं 10 ते 14 दिवस आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, सोर्स ऑफ इन्फेक्शन कॅरियर्स आर नॉट नो टू अक्वर, म्हणजे असे कॅरियर त्यांना माहीतच नाही डिसीज झालेला आहे. ठीक आहे, मोड ऑफ ट्रान्समिशन एअर ड्रॉपलेट सेम. बघा, मिझल क्लिनिकल फीचर क्वेश्चन बनतो, कॉप्लिक स्पॉट म्हणजे काय बघा, बकल म्युकोसा अपोजिट अप्पर सेकंड मोलार, म्हणजे बकल म्युकोसाच्या सेकंड मोलारच्या अपोजिट साईडला काय होणार, कॉप्लिक स्पॉट तयार होतात. क्वेश्चन बनतो, मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन हे बी क्वेश्चन बनतो, त्याचा आन्सर आहे ओटायटिस मीडिया. मिझल्स इज प्रिव्हेंटेड बाय, आता बघा ह्याच्या 2 वॅक्सिन असतात, ॲक्टिव्ह इम्युनायझेशन मिझल्स वॅक्सिन आणि पॅसिव्ह इम्युनायझेशन मिझल वॅक्सिन. ठीक आहे, बघा ॲक्टिव्हमध्ये काय येणार, लाईव्ह अटेंटिक्युलर वॅक्सिन. ठीक आहे, आणि पॅसिव्हमध्ये काय येणार माहिती आहे का, मिझल्स इम्युनोग्लोबिन 0.25 ml per kg बॉडी वेट. रुबेला, जर्मन मिझल्स, ह्याच्यामध्ये बघा कॉन्ज्युटिव्ह एजंट RNA व्हायरस ऑफ टोगा व्हायरस फॅमिली. ठीक आहे, इन्क्युबेशन पिरियड 14 ते 21 दिवस. सोर्स ऑफ इन्फेक्शन सब क्लिनिकल केसेस, म्हणजे ज्या काही पेशंट असतील क्लिनिकलमध्ये असे पेशंट काय करतात,
डिसीज ट्रान्सफर करत असतात. ठीक आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन एअर ड्रॉपलेट. ठीक आहे. नंतर पिरियड ऑफ कम्युनिकेबिलिटी ह्याच्यामध्ये बघा 1 वीक बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स टू 1 वीक आफ्टर द रॅशेस अपिअरन्स. म्हणजे काय, 1 वीक अगोदर समजा सिम्पटम्स अकोर होण्याच्या आधी आणि 1 वीक आफ्टर जर रॅशेस अपिअर झाले असतील तर काय होणार, हा पिरियड असतो सगळ्यात जास्त डिसीज ट्रान्सफर होण्याचा. ठीक. डायग्नोसिस हिमे ॲग्लुटिनेशन इन्हिबिशन टेस्ट, त्याला आपण HAI असं म्हणतो. आणि ह्याची रुबेलाची वॅक्सिन आहे 0.5 ml सबक्युटॅनस आपण देत असतो. ठीक आहे. समजा रुबेला वॅक्सिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी अँड नॉट गिवन टू इन्फंट. म्हणजे समजा एखादी प्रेग्नंट लेडी असेल तर त्यामध्ये आपण देत नाही, आणि इन्फंट पेशंट असेल तर त्याच्यामध्ये किंवा लहान लेकरू असेल तर आपण त्याच्यामध्ये देत नाही. ठीक आहे. मम्स म्हणजे बघा काय, त्याला आपण गालफुगी असं म्हणतो. ह्याचा कॉजिटिव्ह एजंट आहे मायोव्हायरस पॅरोटायटिटिस. ठीक आहे. इन्क्युबेशन पिरियड 14 ते 21 दिवस. मोड ऑफ ट्रान्समिशन एअर ड्रॉपलेट. ठीक आहे. क्लिनिकल फीचर सॅलिव्हरी ग्लँड इन्व्हॉल्वमेंट मेनली स्पेशली पॅरोटिड ज्या ग्लँड असते ती इन्व्हॉल्व असते. ठीक आहे. कॉमन कॉम्प्लिकेशन असेप्टिक मेनिंजायटिस आणि कॉमन कॉम्प्लिकेशन इन ॲडोलसंट ऑर्चिड्स अँड ऑर्फेरायटिस. ठीक आहे. मम्स इज प्रिव्हेंटेड बाय मम्स वॅक्सिन. ठीक आहे. इन्फ्लुएन्झा बघा, इन्फ्लुएन्झा म्हणजे काय, याचा कॉजिटिव्ह एजंट आहे ऑर्थो मायॲक्सो व्हायरस. ह्याच्यामध्ये 3 टाईपचे असतात इन्फ्लुएन्झा, A, B अँड C. ठीक आहे. बघा, इन्फ्लुएन्झा व्हायरस इन द वर्ल्डमध्ये कोणते कोणते इन्फ्लुएन्झा व्हायरस झालेले आहेत. ठीक आहे. H1N1 ते असतं टाईप Aमध्ये, इट कॉज बाय स्वाईन फ्लू. ठीक आहे. दुसरा आहे H5N1 टाईप A कॉज बाय एव्हियन इन्फ्लुएन्झा, त्याला आपण असं म्हणतो बर्ड फ्लू. ठीक आहे. बघा, इन्फ्लुएन्झा पॅन्डेमिक H1N1 जर तुम्हाला इयर विचारला, जर इन्फ्लुएन्झाचा पॅन्डेमिक कधी आला होता वर्ल्ड वाईड तर 2009. जर डेट विचारली तर 11 जून 2009 इन्फ्लुएन्झा पॅन्डेमिक. ठीक आहे. ड्यू टू 1833 डेथ इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये ह्याचे 1833 जण मृत्यू पावलेले आहेत. ठीक आहे. इन्क्युबेशन पिरियड 2 to 3 days. ठीक आहे. H1N1 वॅक्सिन म्हणजेच स्वाईन फ्लूची वॅक्सिन ही इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये. बघा, H1N1 लाईव्ह ॲटेंटिक्युलर वॅक्सिन असते. ठीक आहे. आणि ही आपण नेझल स्प्रेद्वारे देत असतो. ठीक आहे. बघा, ह्याचे साईड इफेक्ट काय असतात, समजा नेझलद्वारे घेतलं तर नेझल कंजेशन, कफ होणार, सोर थ्रोट होणार आणि फिवर कॉज होणार. ह्याचे साईड इफेक्ट बघा. प्रोटेक्टिव्ह इम्युनिटी इट डेव्हलप्ड आफ्टर 14 days. म्हणजे काय, ही वॅक्सिन काय होती, इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होती. ही ॲक्टिव्ह कधी होणार, आफ्टर 14 days, म्हणजे 14 दिवसानंतर ही ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जाणार. ठीक आहे. कॉन्ट्राइंडिकेशन हिस्ट्री ऑफ ॲनाफॅलॅक्सिस, म्हणजे ॲलर्जीची कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये आपण ही वॅक्सिन देत नाही. किंवा गुलियन बॅरर सिंड्रोम हे ॲटोइम्युनिटी डिसऑर्डर असतं, ह्या कंडिशनमध्ये बी आपण देत नाही. समजा इन्फंट लेस दॅन 6 months तर ह्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण देत नाही. आणि लास्ट सिव्हिअर इलनेस विथ फिवर, म्हणजे जास्त प्रमाणात त्याला इलनेस असेल किंवा फिवर असेल तर अशा पेशंटला आपण इन्फ्लुएन्झा वॅक्सिन देत नाहीत. ठीक आहे. बघा, नेक्स्ट डिप्थेरिया. याचा कॉजिटिव्ह एजंट आहे बघा कॉर्निओबॅक्टेरियम डिप्थेरिया. हे असतं जम्प पॉझिटिव्ह नॉन मोटाईल ऑर्गॅनिझम. ठीक आहे. मग हा इंडेमिक डिसीज इन इंडिया. इंडेमिक म्हणजे काय, पर्टिक्युलर एरियामध्ये सापडत असतो कोणता, डिप्थेरिया. सोर्स ऑफ इन्फेक्शन बघा,
ह्याचं इन्फेक्शन कोण कॉज करतं? कॅरियर 95% टोटल डिसीज ट्रान्समिशन, म्हणजे हे डिसीज कॉज करणारे कॅरियर असतात. ठीक आहे. बघा इन्क्युबेशन पिरियड 2 to 6 days, म्हणजे बॉडीमध्ये आपल्या 2 ते 6 दिवसापर्यंत राहते. ठीक आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन ड्रॉपलेट इन्फेक्शन, म्हणजे काय होणार? त्या ड्रॉपलेट इन्फेक्शनमधून पेशंट टू पेशंट ट्रान्सफर होणार. ठीक आहे. नंतर पिरियड ऑफ इन्फेक्टिव्हिटी 14 to 28 days फ्रॉम द ऑनसेट ऑफ डिसीज, लॉंगर फॉर कॅरियर, म्हणजे हे जो कॅरियर आहे त्याच्यापासून 14 ते 28 दिवसापर्यंत कधी बी कॉज करू शकतो डिप्थिरिया. याची वॅक्सिन असते DPT वॅक्सिन. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो सिक टेस्ट. ठीक आहे. बघा ID सिक टेस्ट म्हणजे काय? बघा ही ID फॉर्ममध्ये येतो. ID म्हणजे इंट्राडर्मल. याचे आपण काय करणार? इम्युनिटी स्टेटस चेक करणार आणि हायपर सेन्सिटिव्हिटी चेक करणार टू डिप्थिरिया टॉक्सिन. ठीक आहे. हे क्वेश्चन येतो. उफिंग कफ, त्यालाच आपण म्हणतो पर्टुसिस. ठीक आहे. याचा कॉजिटिव्ह एजंट बघा बॉर्टेला पर्टुसिस, याला किंवा याचा ऑल्सो नोन ॲज उफिंग कफ और 100 day कफ. ठीक आहे. इन्क्युबेशन पिरियड 7 ते 14 दिवस. सोर्स ऑफ इन्फेक्शन पेशंट थ्रू ट्रान्सफर होत असतो. ठीक आहे. ड्रग ऑफ चॉईस इरिथ्रोमायसिन 40 mg पर kg आणि वॅक्सिन, याची वॅक्सिन असते DPT. ठीक आहे. उफिंग कफ पर्टुसिस.